अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीचा महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरम् आदौ वैभवतारकं च कथितं, श्रीकृष्णगीतामृतं. हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं धियेन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरं 65 हरिपाठकौ च सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च. गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च. सर्वेषां च हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. कोणी कालचं परवाचं काही सांगणार आहे? आहेत का कोणी? सुनीताताई, रेखाताई. प्रकरणातलं सांगू का? 23 आणि 24. हो सांगा 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 सांगा. 23 फक्त 23वी ओवी आहे. गोडी आणि गुळू, कापरू आणि परिमळू, निवडू जाता पांगळू, विवाहू होये. गोडी आणि गुळू, कापरू आणि परिमळू, निवडू जाता पांगळू, विवाहू होये. जसे गुळापासून गोडी वेगळी करता येत नाही किंवा कापरापासून परिमळ पण वेगळा करता येत नाही, तसंच शिवशक्ती आहे, त्यांना वेगळं करणं शक्य नाही. ते इतके एकरूप झालेले आहेत. हे उदाहरण त्यांनी दिलं इथे. दुसरं बरोबर आहे. 24 ओवी आहे. समग्र दिसती घेता, जेवी दीपुतीये हाता, देवी दिया तत्वता, शिवूची लाभे. समग्र दीप्ती घेता, देवी दीपुतीये हाता, देवी दिया तत्वता, शिवूची लाभे. जसं प्रकाश हातात घ्यायचा म्हटलं तर तसा प्रकाश हातात घेता येतच नाही, तर सबंध दिवास हातात घ्यावा लागतो. तसंच आहे की त्यांना तसं वेगळं करता येत नाही. आणि शक्तीला तत्वता जर जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर शिवच आपल्याला समजून जातो, त्याच ज्ञान होतं. ते एकरस आहेत, इतके एकरस आहे. नुसतं शिव शक्तीचं करता येत नाही. शक्ती म्हणजेच शिव आणि शिव म्हणजे शक्ती, आणि त्यांचं ज्ञान होतं. छान, बरोबर. आता कालच्या ओवीपैकी कोणी बोलणार आहे? पुढची 25 सांगू? हो चालेल, सांगा सांगा सांगा. जैशी सूर्य मिरवे प्रभा, प्रभू सूर्यत्वची गाभा, त्यांची भेद गिळिता शोभा, एक तुझे. जसा सूर्य आहे प्रकाश मिरवतो, प्रकाशाला घेऊन असतो, पण प्रभेचाच गाभा सूर्यच आहे. त्याप्रमाणे प्रकृती आणि पुरुष हे एकत्र नसून एकच आहे, हे सांगतायत. बरोबर आहे? हो बरोबर आहे. ते काय म्हणलं तेवढं कळलं नाही. हे एकत्व नसून एक आहे तसं नाही, ते कळलं. जसा सूर्य आहे तो आपली प्रकाश घेऊन निर्वत असतो, पण सूर्य प्रभेचा गाभा म्हणजे सूर्यच आहे. हो, त्याचप्रमाणे प्रकृती आणि पुरुष यांना भेद न मान. नाही बरोबर आहे. तो प्रकृती शब्द मला ऐकू. आमच्या इथे खूप पाऊस पडतोय आता.
बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कालच्या ओबीतलं कुणी काही बोलणार आहे का परत सांगायची आहे? छान सांगितलं सुमिता ताई. आणि आता कोण बोलल्या? राजश्री गुजर. हा, छान बोलला. छान सांगितलं, छान सांगितलं. आता बघा, आता शिवशक्ती सोपी वाटायला लागली की नाही? म्हणजे आता त्या ओव्या, त्यातले दृष्टांत आता सोपे वाटायला लागले, असं झालं. बरोबर आहे ना? तुम्ही सोपं करून सांगितलं ताई. नाही, मी सांगण्यापेक्षा कसं असतं एकदम नको ते उदाहरण आठवले की लोणचं कच्चं असतं ताजं ताजं, तेव्हा जरा ते आंबट लागतं आणि मुरलं की गोड लागतं. म्हाताऱ्या माणसांना तर मुरलेलंच छान वाटतं, तसं आहे ते. ती गोष्ट पुन्हा पुन्हा सांगून पुन्हा मुरली की जरा पक्की आणि सोपी वाटते. बरोबर आहे ना? आणि खरं म्हणजे हे सगळ्या ग्रंथांमध्ये तेच आलेलं आहे. फक्त प्रत्येकानं सांगण्याची पद्धत आणि ज्ञानदेवांना म्हणजे एवढ्या दृष्टांताची किंवा एवढी रेलचेल असते की आपल्याला ते डोक्यात ठसतंच. चला, आता 31 काल 31वी थोडी घेतली होती आपण, पण जरा अर्धवटच झालेली होती. 30बद्दल कुणी बोलणार आहे? अळूमाळूचं काही बाई अळूमाळू. रेखाताई नाही आहेत का आज? ठीक आहे, सुरू करते मी. रेखा आहेत ना, रेखा लेले. हा, लेले आणि तोरो दोघे आहेत ना. कोणाला बोलायचं असेल तर बघा, नाही तर मग तुम्हाला सांगायचंय का काही? ज्योत्स्नाताई? नाही ना? ठीक आहे, चालेल. आपण 2 ओव्यांचा कोण म्हणते? काहीतरी बोलत होते. मॅडम, मी शेवट आहे ना जरा ज्ञानेश्वरी वाचवते ना, तेव्हा एक वाचलाय मी अर्थ ज्ञानेश्वरांचा, तो मी नंतर सांगते. नाही, आत्ताच सांगा ना मग. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे 5 प्रकारचे विषयाचे भेद दिसून येतात. ज्याप्रमाणे एकच आंबा फळ प्रत्यक्ष इंद्रियात वेगवेगळे गुण देते. रसाने जिभेला, वर्णाने डोळ्याला, सुवासाने घ्राणाला आणि स्पर्शाने त्वचेला प्राप्त होते. तसे ज्ञेय हे एकच आहे, परंतु आपल्या इंद्रियांच्या द्वारे त्याविषयी निरनिराळे ज्ञान उत्पन्न होते. म्हणून ते 5 प्रकारचे झाले आहेत. धान्य आल्यावर पिकाची वाढ खुंटते, पाण्याच्या प्रवाहाचे वाहणे समुद्रात शिरल्यावर संपते आणि इच्छित स्थळ आल्यावर प्रवास थांबतो. याप्रमाणे इंद्रियाच्या द्वारे धावणाऱ्या ज्ञानाचे अखेर येथे होते तो विषय ज्ञेय होय. ज्ञानी, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी सर्व कर्मात कारणीभूत. बरोबर आहे, छान सांगितलंय. कशात आलं हे? कशाच्या संदर्भात बोलल्या तुम्ही? ज्ञानेश्वरी मधला 18वा. हा, मग ज्ञानेश्वरांनी सगळीकडे तेच बरोबर सांगितलंय. बघा, ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय आणि नंतर अमृतानुभव किंवा चांगदेव 65, हे सगळे जरी ग्रंथ वेगळे असले तरी त्यातले दृष्टांत बरेचसे त्यांनी इकडं पण पुन्हा तसेच पण वेगळ्या ह्यानं वापरलेले आहेत. आणि ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान ही त्रिपुटी कशी संपुष्टात येते? आत्ता जे ते छान आंब्याचे उदाहरण आणि चांगलं सांगितलं. तर एकदा अशी उदाहरणं आपल्या डोक्यात बसली की मग हे तत्त्वज्ञान जे आहे हे सोपं होतं, नाहीतर तसं तत्त्वज्ञान अवघड. आपण काल 29मध्ये पाहिलेलं होतं की प्रमाणाचे त्याच्याशीच संबंधित आहे की प्रमाण म्हणजे साधन. ती 5 प्रकारची प्रमाणच आपण वापरतो प्रत्यक्ष वगैरे, आणि त्याचं जेव्हा हे संपतं त्यावेळेला प्रमाणांच्याद्वारे होणारी जी सिद्धी आहे प्रमेयाची, ती गुरूंच्या ठिकाणी चालत नाही. परमात्म्याच्या ठिकाणी कुठलंही प्रमाण चालत नाही. हे आपण 29मध्ये पाहिलेलं होतं. 30मध्ये असं पाहिलं होतं की कदाचित एखाद्या वेळेला थोडंसं पाहतो असं म्हणू काही बाई अळूमाळू, तर तेही त्याचा गुरूंना त्या शब्दांचा किंवा त्या वर्णनाचा किंवा त्या पाहण्याचा विटाळ होतो. विटाळ म्हणजे आपल्याला त्यांच्या ठिकाणी ते उपलब्ध होत नाही किंवा तिथे ते चालतच नाही. आणि देखेचा अर्थही आपण पाहिलेलं होतं की जी गोष्ट नित्य आहे ती अशी आपल्याला पाहता येत नाही. जशा आपण अनित्य गोष्टी सगळ्या पाहतो
आज घरात नवीन वस्तू आणली किंवा दुकानात गेलो, त्यांनी मांडून काही ठेवलेलं असलं की लगेच आपल्याला दिसतं. तसे हे परमात्म तत्त्व कुणालाही असं बघता येत नाही. आणि तेथे नमनच थोडंसं जे आपल्याला कालच्या ह्याच्यातलं थोडंसं राहिलं, तेथे नमनेन का बोले, केवती सुये पाऊले, अंगी लावणी नाडिले नावची येणे. तर असं जे स्वरूप आहे परमात्म्याचं, त्याच्या ठिकाणी नमस्कार, नमन किंवा नाम हे काहीच चालत नाही. त्याचा उपयोगच नाही आहे, त्याचा प्रवेशच होत नाही. कारण ते नावही आपल्या अंगाला लावून घेत नाही आणि नमस्कार आता आपल्याकडं बरोबर व्यवहारात उलट आहे बघा. एखाद्या व्यक्तीचं आपल्याला नाव नाही आठवलं तर आपल्यालाही गिल्टी वाटतं आणि त्यांनाही वाटतं की एवढा मी मॅडमचा जवळचा विद्यार्थी असून मॅडम आता म्हणतात की नाव आठवत नाही. म्हणजे नावाला किती महत्त्व असतं व्यवहारामध्ये. किंवा समोरून जाताना कोणी जर नमस्कार केला नाही तर लगेच लोकांना वाटतं की पहा किती स्वतःला हे समजत आहेत, एवढा जाता जाता नमस्कारसुद्धा जमला नाही. पण परमात्म्याचं त्याच्या उलट आहे. त्याला नमनही नको आहे आणि कुठलं नावही नको आहे. त्याच्या पुढे आता काही दोघा तिघांची आपण जरा त्याच्यावरची चर्चा पाहूयात, म्हणजे आपल्याला 31वी ओवी अधिक चांगली कळेल. काल गुलाबराव महाराजांच्या नुसार आपण पाहिलेलं होतं आणि त्यांनी जी कौमुदी नावाची व्याख्या किंवा टीका लिहिलेली आहे, त्यांनी सांगितलं होतं की गुरूंच्या ठिकाणी द्वैताची जाणीवच नाही आहे. पुन्हा एकदा ओवी ती वाचते वाटलं असतं. तेथे नमने का बोले, केवती तुये पाडले पाऊले, अंगी लावणी नाडिले नावची येणे. त्या शब्दांचे अर्थ पाहिले होते आपण. नाडिले म्हणजे खोटे ठरवले, सुये म्हणजे प्रवेश करणं, आणि अंगी लावणी म्हणजे नामाचा संबंध लावून. तर त्या द्वैतरहित अशा श्रीगुरूच्या ठिकाणी नमनाचं किंवा बोलाचं किंवा नामाचं पाऊल कसं बरं प्रवेश करील. कारण ते अंगी लावूनच घेत नाही. आपण काही वेळेला माणसाला आपल्या व्यवहारातली भाषा असते. एखादी स्त्री हे झाल्यानंतर, प्रसूत झाल्यानंतर बाळाकडेच तिचं लक्ष राहतं आणि तिची जी शक्ती खर्च झालेली असते तर ती पुन्हा भरून येत नाही. तर सगळेजण म्हणतात काय हो एवढी माहेरी आली तरीसुद्धा. ताई म्हणते अहो ती अंगी लावूनच घेत नाही काही. म्हणजे ही जशी आपली व्यवहारातली भाषा आहे तसं इथं भगवंताऐवजी किंवा परमात्म्याला उद्देशून म्हटलेलं आहे की हे नाव किंवा नमन हे ते आपल्या अंगी लावूनच घेत नाही किंवा त्यांनी ते खोटं ठरवलेलं. त्याच्यावर कौमुदीमध्ये गुलाबराव महाराज म्हणतात की श्रीगुरूंच्या ठिकाणी द्वैताची जाणीवच नाही आहे आणि त्यामुळं निराळं राहून नमन किंवा स्तुतीद्वारा बोलण्याचा किंवा कुठलीही क्रिया करण्याचा तिथं संबंधच येत नाही. आता निराळं राहून नमन करणं हे ते का बरं, तर त्यांनी निवृत्ती या नावाशी सांगितलं आहे. ज्ञानदेवांचे गुरु निवृत्ती आहेत आणि निर्गता वृत्ती यस्य सहा, म्हणजे ज्याच्या ठिकाणच्या सगळ्या वृत्ती निघून गेलेल्या आहेत, दूर पळालेल्या आहेत. आपल्या मात्र मनामध्ये वृत्ती अजून सगळ्या डोक्यामध्ये इतक्या थैमान घालत असतात की एक संपली तर नवीन वृत्ती म्हणजे विचारांचा प्रवाह क्षणाक्षणाला येत असतो. पण निवृत्ती महाराज तसे होते. मुळातच त्यांनी अगदी लहान वयातच आईवडील गेल्यानंतर त्या भावंडांचाही सांभाळ केलेला आहे आणि कुठल्याही ह्याच्या वृत्तींनी त्यांना त्रास दिलेला नाही. म्हणून त्यांचं नावच त्यांनी आईवडिलांनी निवृत्ती ठेवलेलं आहे. त्यामुळं मी निवृत्ती नाव धारण करत आहे असं नाही ते म्हणतात. तर आपल्या ठिकाणी यत्किंचितही द्वैताचा हे आला नाही पाहिजे, वारा लागला नाही पाहिजे किंवा मिथ्या ज्ञानाचा शब्दाचा अर्थ मिथ्या म्हणजे वेदांतामध्ये काय सांगितलेलं आहे की निराळं, ब्रह्माहून निराळं ते मिथ्या. मिथ्या म्हणजे अगदी खोटा असा अर्थ घ्यायचाच नाही आहे. कारण चिरंतन अस्तित्व फक्त ब्रह्माला आहे, बाकी सगळ्याला नाही आहे. त्यामुळं श्रीगुरूहून नामं ही सगळी निराळी आहेत. कारण बघा ना काय बरं, नाव सोनूबाईन हाती कथलाचा वाळा अशी तर नावावरनं खूप हे केली जाते, चर्चा केली जाते. किंवा सरस्वती आणि अगदी ती अडाणीस. समर्थांनी अशी उदाहरणं छान दिलेली. तर त्या नावाचा आणि त्या व्यक्तीचा तसा संबंध जर नसेल तर सगळं नावही फोल ठरतं. किंवा एखाद्याची स्तुती केली
तर तीही फोल ठरते. आणि म्हणूनच या भगवंताला, परमात्म्याला, गुरुला कुठलीही स्तुती किंवा नाव काही चालत नाही. गीर्वाण अमृतानुभवामध्ये म्हटलेलं होतं, तत्र नत्वाथ स्तुत्या वा क्वयं चा क्वच हां निदधे पदम अंगाभाव्येप्यनंगेन येन नामनैव वंचितम. ही मला वाटतं वाचली होती बहुतेक मी, की तिथे नत्वा म्हणजे नमस्कार करून नव्हती. नत्वा म्हणजे नमस्कार करून किंवा अथस्तुत्यावा किंवा स्तुती करून. क्वच अहम निदधे पदम, ते म्हणतात मी कुठे पद ठेवू, म्हणजे त्यांना पाय ठेवायला सुद्धा जागाच नाही आहे. अंगाभावेप्यनंगेन म्हणजे अंग म्हणजे अवयव आणि अनंग म्हणजे अवयव रहित. असं असल्यामुळं ते नावानीच नामनैव वंचितम, नामानीच ते वंचित झालेत, म्हणजे त्यांनी नावालाही वंचित केलेलं आहे. अभंग ह्याच्यामध्ये अमृतानुभवामध्ये स्वरूपानंद अगदी सोपं करून सांगतात. तेथे कैसे काही, बघा, तेथे कैसे काही घडावे न मन, नातरी स्तवन तरी कैसे, नाम ते निजांगा लावी जरी चांग, नाम ते निजांग लावी तरी जरी चांग, मोडे ना अव्यंग ऐक्य ज्याचे. अव्यंग म्हणजे अगदी अखंड त्याचं ऐक्य आहे. व्यंग म्हणजे काय, काहीतरी त्रुटी, कमतरता. आपण नाही म्हणतो हातपाय कमी असेल, डोळ्याने असेल तर त्याला व्यंग्य आहे. आणि ते नसलेलं असं छान बाळ जन्माला आलं किंवा अशी व्यक्ती असेल तर त्याला अव्यंग म्हटलं जातं. तसं या भगवंताचं, परमात्म्याचं जे व्यंगच नाही आहे त्याच्या ठिकाणी, ठीक आहे. तर पुसोनिया टाकी नावाचाची ठाव, निवृत्ती हे नाव धरून जो. तर तो नावाचाच ठाव ठिकाणं म्हणतो ना आपण, तर नावाचा ठाव ठिकाणं सोडूनच देतोय तो. त्याला नावाची गरजच नाही आहे. नाव कुणाला आहे? नाव हेच नश्वर आहे ना. मगाशी सांगत होते मी की आज तिचं नाव छान सरस्वती ठेवलं आणि ती अडाणीच राहिली तर तिला अजून काही अडाणी म्हणायला लागतील लोक. म्हणजे नावसुद्धा नश्वर आहे. मग भगवंताला किंवा परमात्म्याला तर नाव कसं रुचेल किंवा नाव कसं योग्य ठरेल? नाही ठरणार. आणि डॉक्टर व्ही ए कुलकर्णी म्हणतात की अशा स्थितीत नमनासाठी किंवा स्तुतीसाठी पुढं पाऊल कसं टाकू शकेन. सद्गुरूंनी आपल्या अंगाला हे नख लावून घेऊन आम्हाला नाडलं किंवा आम्हाला नाव म्हणूया, नाव लावून घेऊन आम्हाला नाडलं म्हणजे फसवलं आहे. आता निवृत्ती हे नाव शेवटी दिलं आहे हो आईवडिलांनी. खरं म्हणजे त्यालाही तो परमात्मा रूपच आहे, गुरु आहे. मग त्याला तरी नाव कसं देता येईल? तर नाव नकोच आहे, तेही केवळ असंच दिलं आहे असं म्हणता येते. म्हणजे आम्हाला ते नाव देऊन फसवलं. पुढं म्हणतायत मग अशा स्थितीत नमन करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी पुढं पाऊल तरी कसे टाकणार? म्हणजे हा अंगी लावून घ्यायला सुद्धा तयार नाही आहे, नाव त्याला नकोच आहे. आणि पुढचा शब्द मला त्याच्यावर जास्त अभ्यास करायला वेळ मिळाला की नमन. नमन जो शब्द वापरलेला आहे ना, त्याला नमनही चालत नाही. त्यांनी असं म्हटलं होतं, तेथे नमने का बोले. म्हणजे तिथं नमने द्वैतरहित गुरूंच्या ठिकाणी नमनाचं किंवा बोलाचं पाऊल कसं प्रवेश करेल. तर न मने म्हणजे न मन, म्हणजे ज्याच्या ठिकाणी आता मन उरलेलंच नाही, म्हणजे मनाचा लय झालेला आहे अशी अवस्था. किंवा मन विकारी आहे, क्षणाक्षणाला आपलं मन बघा चंचल आहे. आत्ता वाटेल हे करावं, दुसऱ्या क्षणी वाटेल ते करू नये. मग सद्गुरू कसे आहेत? तर ते या मनरूपी अवखळ अशा वासराला विषयांकडून वळवून लावतात आणि कोंडवाड्यात, हृदयाच्या कोंडवाड्यात बांधतात. इतकी छान कल्पना केलेली आहे. म्हणून हे नमन तरी त्याला कसं रुचेल किंवा नमनसुद्धा तिथे पटणार नाही. आणि साखरे महाराज म्हणतात की जशा स्वरूपाच्या ठिकाणी नमस्कारानं किंवा स्तुतीनं पाऊल कसं घालावं.
म्हणजे प्रवेश कसा करावा, कारण हा आपल्या अंगाला नावसुद्धा लावून घेत नाही. मगाशी म्हटलं तसं अंगी लावूनच घेत नाही, तो अंगाला काही नको आहे, तो अलिप्तभर आहे. त्याच्यासाठी मला भगवद्गीतेतल्या 5व्या अध्यायातला श्लोक नेहमी आवडतो. ब्रह्मण्याधाय कर्माणि करोति लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवांभसा. असं आहे हे परतत्व. सगळी आपण कर्म कशी करावीत? ब्रह्मणी आधाय कर्माणि संगन त्यक्त्वा. संग आसक्ती सगळी सोडून द्यायची. ती कशी सोडायची? पद्मपत्रम इवांभसा. हे एक उदाहरण जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला तसं वागता येते का, किंवा वागण्याचा आपण प्रयत्न करायचा. कमळ पाण्यात राहते, पण पाण्याचा लवलेशही त्याला होत नाही. सगळं स्वच्छ असतं. एखादा थेंब असला तरी सुद्धा तो नकळत पडलेला असेल, तो आपल्या पाण्याचा स्पर्श करू देत नाही. तसा हा परमात्मा आहे की त्याला कुठलंही नाव नको, रूप नको आणि कुठलेही विकार नाहीत, कुठला विचार नाही. म्हणून सगळ्या व्यवहारांमध्ये, सगळ्या पदार्थांच्या ठिकाणी नाम आणि रूप जे आहे ते मायेचे आहेत. मायेमुळं नाव मिळतं, मायेमुळं रूप झाले. आणि आपल्याकडं मात्र नाव ठेवणं हा केवढा मोठा आता विधी झालेला आहे. केवढा कार्यक्रम असतो. सगळ्यांना बोलवा, हॉल घ्या, अजून काय काय करा, पार्ट्या करा, अगदी उत्साहात सगळं वाजंत्र्या लावतील. खूप म्हणजे मोठा प्रमाण प्रत्येक. पण त्या नावाचं याला वावडं कसं आहे आणि तो कसा अलिप्त आहे? पद्मपत्रम इवांभसा. आणि परमात्मा श्री गुरु मायारहित आहेत, तेव्हा त्याचं स्वरूप सहजच नामरहित आहे आणि सर्व व्यापक आहेत, म्हणून आकाररहित आहेत. अशा आकाररहित आणि नामरहित परमात्म्याच्या ठिकाणी नमन किंवा स्तुतिरूप शब्दांचा प्रवेश कसा होणार? तर होणारच नाही. आणि असं आहे तर महाराजांनी आपल्या गुरूंचं नाव निवृत्तीनाथ का ठेवलं, का सांगितलं, अशी शंका आली तर आता आपल्याला पुढचा श्लोक, पुढच्या 2 ओव्या त्यांनी त्याच्याशी संबंधित अशा घेतल्यात की आपल्या मनात येईल ना मग निवृत्ती. आता मी सांगितलं की ज्याची वृत्तीच नाही आहे ज्याच्या ठिकाणी, पण तरीसुद्धा का तसं ठेवलं आहे, निवृत्ती हे नाव का ठेवलं? आता ज्ञानदेवांनी थोडंसं ठेवलं आहे खरं, म्हणजे आईवडिलांनीच ठेवलेलं आहे. पहिला निवृत्ती आहे, दुसरं ज्ञान आहे. म्हणजे सगळ्या वृत्ती कशी त्या मुलांच्या नावाची सगळी चर्चा आपल्या डोक्यात येते बघा, किंवा सगळेजण त्याचं सांगतात की पहिलाच पुत्र झाला तेव्हा ते निवृत्ती, म्हणजे ते वृत्तीरहित झाले होते खरं दोघंही. सगळ्या वृत्ती त्यांच्या हळूहळू मावळलेल्या होत्या, पण तरीसुद्धा कदाचित काही थोडासा राहिलेला असेल अंश, तर पुढं झालं ज्ञान, म्हणून तो ज्ञानदेव. आणि मग ते ज्ञान होण्यासाठी जो आला तो सोपान. म्हणजे सोपान म्हणजे एखादा जिना किंवा मार्ग. मग सोपानाच्या मार्गाने हे सगळं झालं आणि शेवटची आहे मुक्ता, म्हणजे सगळ्यातनं मुक्त होणं. अशी अवस्था आपल्या जीवनात सुद्धा आली पाहिजे. त्यांनी मुलांची नावं ती इतकी विचारपूर्वक ठेवलेली आहेत बघा, की शेवटी मुक्तावस्था प्राप्त व्हायला पाहिजे. हळूहळू निवृत्ती व्हायचं, ज्ञान मिळवायचं, त्या सोपानाच्या मार्गानं मुक्तीपर्यंत जायचं किंवा मुक्तावस्थेपर्यंत पोचायचं. असं ते आहे. आता इथं त्यांनी निवृत्ती या शब्दाचं फक्त सांगितलं आहे, पण खूपदा मला तो म्हणजे भाग आवडतो की या 4ही नावांचा किती विचारपूर्वक ठेवलेली आहेत ती नावं. म्हणजे व्यवहारातल्या नावाशी त्याच्याशी फार संबंध नाही आहे, किंवा जी मायेनं व्यापलेली जी नावं आहेत तशी ती नाही आहेत. आता आपण 32 आणि 33 या 2 ओव्या सलग दिल्यात, काहींनी वेगळ्या दिल्यात. बघूयात. नव्हे आत्मया आत्मप्रवृत्ती वाढविता के निवृत्ती, या नामाची वायबुंथी सांडीची ना. आता याचा अन्वय बघा. आत्मया आत्मवृत्ती नव्हे आत्मया आत्मप्रवृत्ती, नव्हे आत्मया आत्मप्रवृत्ती वाढविता के निवृत्ती, या नामाची वायबुंथी सांडीची ना. आता आत्मप्रवृत्ती
म्हणजे आत्मशब्दाचा संबंध. आता वाढविता म्हणजे आणखी, आपण वाढवता हा शब्द वाढवण्याअर्थी येतो, त्यांनी त्याचा अर्थ आणखी असा घेतलेला आहे. आणि निवृत्ती, मगाशी म्हटलं तसं निवृत्ती शब्दाची, वाढविता के निवृत्ती म्हणजे निवृत्ती शब्दाची आणखीन काय हे सांगणार आहात. आत्मया आत्मवृत्ती नव्हे तेथे निवृत्ती. आणि या नामाची वायबुंथी सांडीची नाही. वायबुंथी म्हणजे वाय म्हणजे व्यर्थ, बुंथी म्हणजे संबंध. वायबुंथी सांडीची ना म्हणजे संपत नाही. आत्मया आत्मवृत्ती नव्हे तेथे निवृत्ती के वाढविता, या नामाची वायबुंथी सांडीची ना. त्याचा अर्थ थोडासा पुन्हा समजून घ्या. 3 शब्द म्हणजे 2 ओव्यांचा एकत्रितही सांगतायत, पण आधी पहिलीचा तरी समजून घेऊ की आत्मया आत्मप्रवृत्ती नव्हे. आत्मया म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी, आत्मप्रवृत्ती म्हणजे आत्मप्रवृत्ती, आत्म्याबद्दलची प्रवृत्ती, नव्हे म्हणजे नाही. आत्म्याच्या ठिकाणी जर प्रवृत्तीच नाही, आता वृत्ती म्हणणं, वृत्तीच्या ऐवजी इथे प्रवृत्ती शब्द घेतला त्यांनी, तर आत्म्याच्या ठिकाणी जर वृत्तीच नसेल किंवा प्रवृत्तीच नसेल तर मग निवृत्ती नाव कसं देता. वाढविता के निवृत्ती. का बरं निवृत्ती हे नाव दिलं, प्रश्न विचारलेला आहे. तरी ना या नामाची वायुबुंथी सांडीची ना. असं जरी आहे तरी सुद्धा निवृत्ती या नावाची वायुबुंथी, त्याचा अर्थ एक त्याने असा घेतलेला आहे, आभासिक तत्व किंवा आभासिक वस्त्र, भासमान भास होणारं वस्त्र. सांडीची ना निवृत्ती या नावाचं जणू काही वस्त्र किंवा आवरण एखादं, नुसता भास होतोय म्हणजे नावाचा सुद्धा आवरणच आहे नुसतं, ते खरं नाव नाहीच आहे, तर ते आभासिक वस्त्र तो टाकतच नाही. किंवा सांडीची ना म्हणजे सांडत नाही म्हणजे टाकत नाही. म्हणजे आधी प्रश्न विचारला, काय विचारला की आत्म्याच्या ठिकाणी वृत्तीच नाही. बघा ना, मनाच्या ठिकाणी वृत्ती आहेत सगळ्या, चित्ताच्या ठिकाणी वृत्ती आहेत, आत्म्याच्या ठिकाणी आहे का, नाही. मग त्याला निवृत्ती हे नाव का दिलं, तर त्याचं उत्तर सांगतायत की निवृत्ती या नावाचं हे जणू काही भासमान आभासिक असं वस्त्र आहे आणि ते मात्र टाकून देता येत नाही. जसं आपण परब्रह्म म्हणतो, परमात्मा म्हणतो, शेवटी काहीतरी नाव द्यावंच लागतंय ना, चैतन्य म्हणतो, जे काय म्हणू ते. तर तसं वरवर सगळं आवरण एखाद्याला टाकावं, आपण त्या दिवशी पाहिली होती अशी काही आवरणं, तर तसं इथं त्याला फक्त एक आभासिक असं वस्त्र आहे आणि ते काही तो टाकत नाही. तर गुलाबराव महाराज काय म्हणतात बघूया आपण. श्री गुरु आत्म्याच्या ठिकाणी आत्मा या शब्दाची प्रवृत्तीच नाही, तेच सगळे सांगतात. तर मग आणखी निवृत्ती या शब्दाची प्रवृत्ती कुठे दाखवता वाढवता. पण निवृत्ती नावाची खोटी, जसं आवरण म्हणलं तसं त्यांनी खोळ शब्द वापरले की निवृत्ती नावाची खोटी खोळ मात्र श्री गुरु टाकून देत नाहीत. म्हणजे वरवर भासमान तरी त्यांना काही, म्हणून ती सगळी जी माया वगैरे आहे सगळी त्यांची ती खोळीसारखीच. म्हणजे मागची ओवी जी होती की अंगी लावूनी नाडीले नावची येणे, त्या चरणाचा अर्थ इथं करायचं आहे की या ओवीमध्ये परिया नामाची वायबुंथी दांडीची ना, हे 2 ओव्यांतलं थोडंसं नातं समजून घ्यायचं आहे. म्हणजे परिया नावाची वायबुंथी म्हणजे हे आवरण, किंवा इथं त्यांनी घोळ म्हणली किंवा काय खोळ, तर ही टाकून देत नाही. अगदीच काही नाही असं नको, ठीक आहे, तुम्हाला काहीतरी ज्याला आपण नॉमिनल नाव ठेवणं म्हणतो तसं ते. तर आत्म्याचं आत्मा हे नाव कोणी ठेवलेलं आहे, तर श्रुतीशास्त्रानं आत्म्याचा बोध करून देण्यासाठी ठेवले. आत्ता मगाशी दासबोधाच्या याच्यामध्ये दिवेकर सरांनी सांगितलं की परमात्मा म्हणजेच आत्मा आहे, पण आपल्याला आत्मा म्हणलं की जरा कमी वाटतं आणि परमात्मा म्हणलं की थोडं मोठं वाटतं, व्यापक.
तसं श्रुतीनं म्हणजे वेदांनी आत्म्याचा बोध करून देण्यासाठी हे नाव ठेवलेलं आहे, आत्मा हे नाव ठेवलेलं आहे. पण या नावाचा सुद्धा आत्म्याशी काही संबंध नाही. आत्मा या नावाने तो तसा ओळखलाच जात नाही. नेमकं ते दृष्टीच्या आपण आता पाहिलं कुठलंच प्रमाण त्याला लागत नाही आहे. पण काहीतरी म्हणलं पाहिजे ना आपल्याला. आता समजा एखाद्या स्त्रीनं गृहिणीनं छान पदार्थ बनवला, काहीतरी तिच्या डोकं चालवून घरातल्या सगळ्या वस्तूंचा एखादा पदार्थ बनवला, त्या सगळ्या भाज्यांची मिळून एखादी नवीन रेसिपी केली. मग आता त्याला काय म्हणायचं? कुणी म्हणतील काय आहे हे, मग ती काहीतरी नाव ठेवते त्याचं. तसं आता ह्या आत्म्याला काहीतरी ओळखीसाठी नाव पाहिजे. सगळ्या जगाला म्हणजे ब्रह्मांडामध्ये सगळ्या अज्ञानी लोकांना काहीतरी कळावं म्हणून हे नाव ठेवलेलं आहे. नाहीतर तिथं नावही नको आहे, मगाशी नमनही नको आहे, वाचकही संबंध तिथं नाही आहे. सगळे पदार्थ हे भिन्न भिन्न असतील तिथं हे सगळे संबंध येतात. पण आत्मा हा शब्द असा आहे की तिथे कुठलंही असं संबंध जोडता येत नाही. आणि तो इतका व्यापक आहे की भिन्न वस्तूचं अस्तित्वच सांगता येत नाही. म्हणजे जसं आपण एखादं म्हणू की याच्यासारखा तो आहे किंवा ही इथे वस्तू राहते तशी ती तिथे राहते, असं काहीच त्याच्या बाबतीत आपल्याला वर्णन करता येत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुमच्या म्हणण्याप्रमाणे निवृत्ती नावाला सुद्धा अस्तित्व नाही आहे, म्हणून हे नाव मिथ्या आहे. आणि ते आत्मस्वरूप निवृत्तीनाथांच्या ठिकाणी दिसायला नको आहे. पण निवृत्ती नावाची ही खोटी मिथ्या खोळ आहे आणि ती गुरुनाथ मागं टाकत नाहीत. त्यांच्याच ठिकाणी ती भासते. खोळीसारखं आवरणासारखं त्यांनी फक्त एक आवरण तयार केले. खरं म्हणजे त्यांना तेही आवडत नाही आहे, पण ते तिथे आहे एवढंच ते म्हणतात. आणि जो अज्ञानी मनुष्य आहे त्याला परब्रह्माहून बाकी सगळ्या गोष्टी या नामरूपाने भासत असतात. आपल्या विश्वातली, आपल्या ओळखीतली एखादी अशी अनोळखी गोष्ट, म्हणजे ज्याला नाव नाही अशी जर वस्तू असेल तर आपण 10 वेळा विचारतो याला काय म्हणायचं. लहान मुलचं जर विचारतो हे काय आहे, म्हणजे तिथं नावाची आपल्या व्यवहारामध्ये फार गरज आहे. पण परमार्थामध्ये किंवा या काय म्हणू आपण परमात्म्याच्या ठिकाणी या नामरूपाची काहीही गरज नाही. पंचदशी ज्यांनी लिहिलेली आहे, पंचदशी नावाचा ग्रंथ, तर ते विद्यारण्य स्वामी म्हणतात की ना प्रतीतिस्तयोर्बाध किंतु मिथ्यात्व निश्चय. म्हणजे नामरूपांचा बाध झाला तरी त्याची प्रतीती होत नाही असं नाही, तर त्याची प्रतीती होते. फक्त नामरूपांचं अस्तित्व हे त्यांच्या ठिकाणी निराळं नाही आहे, तर त्याची प्रतीती कशी होते. त्याच्यासाठी शंकराचार्य सांगतात नामरूपे आत्मस्वरूपा परित्यागे नैव ब्रह्मणा अप्रविभक्त देशकाले सर्वावस्थासु व्याक्रियते. खूप दिलेली आहे त्याच्यावर चर्चा त्यांनी, की नामरूप ही आत्मस्वरूपाला न सोडता आत्मसत्तेवर भासतात. म्हणजे नामरूपाचं स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र वस्तुत्व जोपर्यंत अज्ञानी जीव मानतो तोपर्यंत द्वैतरूप नामरूपाची आत्म्याच्या ठिकाणी प्रवृत्ती नसते. पण ज्या वेळेला नामरूपाचं अस्तित्व म्हणजे आत्म्याचंच अस्तित्व आहे, हे नामरूपाचं वस्तुत्व किंवा ब्रह्मवस्तूचंच वस्तुत्व आहे असं जेव्हा कळतं तेव्हा नामरूप खोटी होतात. आता ही भाषा काहीही आपल्या लक्षात येणार नाही. लक्षात ठेवा की आपल्याला अज्ञानामुळं या नामरूपाचीच सवय झाली. पण ज्या वेळेला ह्या नामरूपाचा पसारा सगळा व्यर्थ वाटेल आणि फक्त परब्रह्माचं नाव होईल, तेव्हा या जगातल्या कुठल्याही वस्तूबद्दल आपल्याला आकर्षणही राहणार नाही, नामाचंही महत्त्व राहणार नाही, नमनाचंही महत्त्व राहणार नाही. हेच या ठिकाणी पुन्हा पुन्हा समजावून देत आहे. तर आपण संस्कृतमधली बघूया त्याची हे. तत्र 32वी झाली ना. आत्मन्यात्मप्रवृत्तीर्नो निवृत्तीस्तत्र वै क्वचित
तर अथापि नामावरणं व्यलिकं न जहाती च. व्यलिकम म्हणजे खोटे, विशेषण अलिक म्हणजे खोटे. सांगतायत की ह्या आत्म्याच्या बाबतीत आत्मप्रवृत्ती नाहीच आहे, कुठलीच आत्मप्रवृत्ती नाही आहे. मग त्याला निवृत्ती हे नाव का दिलं तर असं असून सुद्धा नामावरणम व्यलिकम न जहाती. हे नावाचं व्यलिक म्हणजे खोटं असलेलं आवरण तो सोडत नाही. केवळ तुमच्या मनाचं समाधान आहे बाबा मला नाव, नाही तर त्याला नावाची नाही नमनाची आवश्यकता नाही. म्हणजे मगाशी जी ओवी झाली काल आणि मगाशी आपण थोडंसं बोललो त्याचं ते स्पष्टीकरण देत आहे. इथे आपल्या अंगाला नावसुद्धा लावू घेत नाही, ते लावू देत नाही. त्याचं कारण काय की तुमच्या समाधानासाठी ते आवरण आहे परमात्मा किंवा निवृत्ती या नावाचं. त्यांना त्याच्याशी काही नाही आहे. तुमच्या मनाचं समाधान, आपल्या मनाचं समाधान म्हणून ते त्या ठिकाणी तसं सांगत आहेत. हे काय म्हणतात बघूया. स्वरूपानंद म्हणतात, आपुल्याची ठाई आपुला पुण आपुलापण राहे जो गिळून द्वैताद्वैत. जेथे नाही आत्म प्रवृत्तीसी ठाव मग कोठे नाव निवृत्ती. हे तोच प्रश्न विचारला. परिसांडी नाजो नावाची ही खोळ असे जी केवळ भास मात्र ही नावाची खोळ त्यानं भास मात्र आभासी आहे. ती खरी नावाची त्यांना काही आवश्यकता नाही आहे. पण तुमच्या मनाचं समाधान. काही वेळेला बघा असे ऋषी मुनी किंवा संत साधू आपले जे मोठे आहेत गुरु, ते जर आपल्याकडं आले तर ते म्हणतात आम्हाला काही नको. पण आपण म्हणतो नाही आता आलाय तर मग ठीक आहे म्हणून तुम्ही फळ द्या. त्यांना कशाचीच गरज नसते, कशाचीच आवश्यकता, कुठलीच वृत्ती त्यांच्या ठिकाणी नसते. पूर्ण निवृत्त झालेले असतात, खऱ्या अर्थानं वृत्तीरहित झालेले असतात. आणि तेच परमात्म्याच्या ठिकाणी तेच आहे. त्याला कुठलीही अपेक्षा नाही, कुठलीही गरज नाही, कुठलं नाव नको, कुठली उपाधी नको. आता आपण थोडंसं देशपांडे काय म्हणतात बघूया. मगाच्या ओवीबद्दल, ती मगाची आणि ही ओवी थोडी जोडून घेऊया. जे वामनराव देशपांडे थोडं सोप्या शब्दात सांगत असतात की मगाच्या नव्हे आत्मया आत्मप्रवृत्ती वाढविता के निवृत्ती त्याबद्दलचं सांगते. आणि मग याचं म्हणजे हे दोन्ही जोडून आहेत ओव्या म्हणून. की ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरूंच्या आत्म्याच्या ठिकाणी कुठलीही प्रवृत्ती नाही. आत्म्या ठिकाणी नाही, मना ठिकाणी कुठंच नाही. तर मग त्याला निवृत्ती असं का म्हणायचं? त्याच्याकडे निवृत्ती येणार कशी? तसं जरी असलं तरी निवृत्ती या नावाचं आभासाचं तलम वस्त्र आहे, ते तो टाकत नाही. या साऱ्या पाठीमागं काय विचार आहे? तर सद्गुरू हे परमात्म स्वरूप आहेत, म्हणजे विश्वव्यापी आहेत. देहबुद्धीनं त्यांना शिष्य जरी जाणत असला तरी ते पूर्णपणे देहातीत आहेत. आणि देहातीत आहेत, त्यांना देहाच्या खोळामध्ये नांदत असलेला आत्मा कुठून असणार? जर ते देहातीत आहेत तर जगाचा ते मर्त्य संसार कसा करणार? जिथे प्रवृत्तीच नाही तिथे निवृत्ती येणार कशी? असा हा निवृत्तीचा प्रवास असताना ज्ञानदेव आपल्या सद्गुरूंचं नाव निवृत्ती आहे असं का सांगतात, कसं सांगतात? तर ज्ञानदेवांनी या ओवीच्या निमित्तानं आपल्या सद्गुरूंचा प्रवास कथन करायला सुरुवात केली. आणि नाव जरी निवृत्ती असलं तरी ते प्रवृत्त नाहीतच. निवृत्तीचा झिरझिरीत बुरखा कसा असतो त्याचा ते शोध घेत आहेत. फार सुंदर सांगितलेलं आहे बघा. जिथे प्रवृत्ती आहे तिथे निवृत्तीची गरज आहे. मग निवृत्ती तरी कशाला नाव द्यायचं? आपण काय म्हणतो, मला आता मगाशीच झाला विषय की आपण जरा श्रावण महिना आहे तर काहीतरी संयम खाण्यावर कुठल्या ह्याच्यावर असं करायला पाहिजे. खूप लोक एक वेळेला जेवतात किंवा फक्त फलाहारच करतात. तर हे म्हणे का नाही बरं, तो कांदा लसूण किती दिवस नाही खायचा? तर मी म्हटलं आता 4 महिने पाळायचा असतो, त्याची आवश्यकता आहे का? आता हे बघा, आवश्यकता कुणाला आणि कशाची? आपण लहानपणापासून जर ती गोष्ट खाल्लीच नसेल तर आपल्याला आवश्यकता वाटणारच नाही. पण खात असताना तिच्यावर नियंत्रण आणणं
हे महत्त्वाचं आहे. आणि ते म्हणून जे प्रवृत्ती होते म्हणून निवृत्तीची गरज असते. आता ह्यांना प्रवृत्तीच नाही तर निवृत्ती कशाला, असा त्यांनी छान प्रश्न विचारलेला आहे. आणि म्हणून या 33व्या ओवीत काय म्हणतात की ज्ञानदेवांच्या सद्गुरूंचं नाव श्री निवृत्तीनाथ, जो स्थूलातही नाही आणि सूक्ष्मातही नाही, ज्याला कसली आसक्तीच नाही. त्यामुळंच कशातून निवृत्त व्हायचे हा प्रश्न आहे. कशातून व्हायचंच नाही निवृत्त, ज्याच्या एकूणच अस्तित्वाला अंत नाही आणि पार नाही. नसे अंत ना पार विठ्ठला तू वेडा कुंभार, तिथं छान म्हणलेलं आहे. तेच गाणं इथे निवृत्तीला लागतं. आणि ज्ञानदेवांचे सद्गुरू हे त्रिकाल व्यापी आहेत. त्यांच्यापाशी निवारण करण्याजोगं काहीच नाही आहे, कसलेही भोवती आवरणसुद्धा नाही आहे. मग हा आपला सद्गुरू निवारण तरी कशाचं करणार? आपल्या सद्गुरूंना निवृत्ती हे नाव का प्राप्त झालं किंवा काय प्राप्त झालं याचा वेध आता ज्ञानदेव घेत आहेत या 33 आणि 34 ओव्यामध्ये, की निवृत्ती या नावात नेमकी सार्थकता काय आहे, त्यांना नेमकं काय साधायचं आहे, की नाव आभासात्मक आहे आणि जिथे प्रवृत्ती नाही तिथे निवृत्ती कसली, असा हा एक नवाच प्रश्न मोगरा म्हटलेला आहे त्यांनी. ज्ञानदेवांच्या मनात उमलायला लागलाय आणि नाम अनवर्थक तर हवे म्हणून ज्ञानदेव पुढच्या 34व्या ओवीत सांगतात. आपण थोडंसं अजून एक दोघांचं पाहू आणि आज इथे थांबू. आता मानसीताई काय हे बी ए कुलकर्णी काय म्हणतात बघा, की नाव कशासाठी असतं? एखादी वस्तू किंवा व्यक्ती डोळ्यासमोर यावी म्हणून. घरामध्ये 10 माणसं असतील तर कसा व्यवहार होणार हो? संसारामध्ये आपल्याला ते व्यवहारासाठी नावं ठेवावीच लागतात. मग व्यक्तीची ओळख पटावी म्हणून नाव ठेवलं जातं. मग आता हे निवृत्ती नावच असं आहे की ज्याला रंग, रूप, आकार, गुण या सगळ्याच्या बाबतीत त्यांनी निवृत्ती स्वीकारलेली आहे. म्हणजे त्या नावानं काहीच कळत नाही, काहीही डोळ्यासमोरही येत नाही. मग या नावानं आम्हाला नाडलं आहे, फसवलं आहे, असं ते सांगतात. तसं आता मानसीताई म्हणतात, नव्हे आत्मप्रवृत्तीची 32वी ओवी बघा परत. कारण या आत्मरूप सद्गुरूला आत्मप्रवृत्तीच नाही आहे, मग निवृत्ती तरी कशाची? आणि निवृत्ती हे नाव खोट्या खोळीप्रमाणे तो पांघरून बसलाय फक्त. आता प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन गोष्टी कशा आहेत? परस्पर सापेक्ष आहेत. प्रवृत्ती असेल तर निवृत्ती, म्हणजे भाव जिथं आहे तिथे क्रिया आहे. तसं सद्गुरू निवृत्तीनाथ हे तर काय आहेत? परस्पर सापेक्षतेच्या पलीकडे आहेत, पलीकडे विराजमान झालेले आहेत. त्यामुळं आत्म्याची आत्मप्रवृत्ती वाढली तरच निवृत्तीच्या गोष्टी करायच्या. पण आत्मप्रवृत्ती वाढायला त्यांना प्रवृत्तीच नाही तर त्यांना निवृत्ती तरी कशाला म्हणायचं? आता हे कदाचित अजूनपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल, पण आपण परमार्थाच्या गोष्टी पाहतो आहोत, ऐकतो आहोत, अजून परमार्थामध्ये आपण मुरलेले नाही आहे. ज्यांनी पूर्ण स्वीकृती आहे त्यांनी संसार हा त्यांना माहीतच नाही आहे. संसारातल्या वृत्ती नाहीत, प्रवृत्ती नाहीत, मग त्यांच्याकडे निवृत्तीचा प्रश्नच कुठे येतो? आपल्याला मात्र रोज नवीन काहीतरी प्रवृत्ती होत असते व्यवहारातली, आणि म्हणून मग आपल्याला निवृत्त व्हा असं सांगावं लागतं. ते म्हणून म्हणलं ना की सांगावं लागते की अहो 4 महिने नका खाऊ, कांदा लसूण खाऊ नका, बाहेरचे पदार्थ खाऊ नका. आपण जंक फूड खातच नाही, पण नव्या पिढीला आजच एका कॉलेजवर गेले होते व्याख्यानाला, मग त्या मुलांना जरा आश्चर्य वाटायला लागलं की आपली संस्कृती काय सांगते आणि ही नियंत्रणं का ठेवायची. काहीतरी आपल्या मनाला बंधन पाहिजे, काहीतरी हे पाहिजे, म्हणून हे सगळं आहे. मग आपण तर अगदी वृत्तीरहित म्हणजे निवृत्त तर कधी होऊ शकणार नाही. निवृत्ती आपल्याकडे येणं फार काळ जावा लागेल किंवा त्याला फार मनाची मोठी ताकद लागेल. तशी त्या निवृत्तीनाथांकडे मुळातच आहे. म्हणून ज्ञानदेवांनाच प्रश्न पडला आहे की हे निवृत्ती नाव तरी काय? नावाची नुसती खोळ पांघरलेली आहे, ती ही अगदी
म्हणजे लोकांसाठी म्हणूया किंवा जगासाठी काहीतरी पाहिजे नाव म्हणून ते घातलेलं आहे असं 33व्या ओवीत म्हणतात. आता 34व्या ओवीत मात्र एक छान दृष्टांत देत आहेत, तेवढा फक्त पाहू आणि मग आपण थांबू. सूर्यासी अंधकारू काही झाला होता गोचरू. जरा अवघड झालं की बरोबर ज्ञानदेव आपल्याला सोप्याकडे नेतात की हे असं का म्हणतायत, नाम नाही नमन नाही आणि त्यांना अगोचर आहे किंवा सगळं नावाचं सुद्धा ते आवरण आहे. आता त्याला छान उदाहरण देतात. काय देतात? सूर्यासी अंधकारू काही झाला होता गोचरू तरी तमारी हा डंगरू आला चिकी. तसं छान त्यांनी सांगितलं बघा की सूर्यासी अंधकारू. सूर्याला अंधकार म्हणजे अंधार कधी माहिती आहे का हो? सूर्याच्या ठिकाणी अंधाराची भाषाच नसते. म्हणजे सूर्यासी अंधकारू आणि निवर्त्य म्हणजे निवृत्त होतो तो. गोचरू म्हणजे दिसतच नाही. गोचर, गो म्हणजे इंद्रिय, चर म्हणजे त्याच्यात हे करणं, हालचाल करणं किंवा त्याला समजणं. मग इंद्रियांनी समजणारी गोष्ट आहे ती गोचरू. म्हणून म्हणलेलं आहे काही झाला होता गोचरू. सूर्याला तो गोचर झाला होता का? अजून एकदा वाचणार आहे ती ओवी. कारण सूर्याला काय म्हणले? तरी तम्हारू हा डंगरू. डंगरू म्हणजे डंका पिटणं म्हणतो तसा तो डंगरू शब्द वापरला आहे त्यांनी. आला चिकी म्हणजे ही त्याची प्रसिद्धी आलीच. काय प्रसिद्धी आली? तो तमारी आहे. तमारी म्हणजे अंधकार नाहीसा करणारा आहे. सूर्याला अंधकार माहीतच नाही आहे म्हणून किती छान म्हणले बघा. सूर्यासी अंधकारू काही झाला होता गोचरू तरी तमारी हा डंगरू आला चिकी. सूर्यासी अंधकारू काही झाला असता गोचरू. काही म्हणजे कसा? त्याला कसा तो समजेल? ज्याला जे माहितीच नाही आहे, सूर्याला अंधकार माहितीच नाही आहे, तर तो त्याला कसा समजेल? आणि तरी त्याला नाव काय दिलं? तमारी. म्हणजे निवृत्तीचं स्पष्टीकरण करण्यासाठी ज्ञानदेवांनी अतिशय चपखल असं उदाहरण दिलेलं. तरी तमारी हा डंगरू आला चिकी. खरं काही गरजच नाही आहे सूर्याला तमारी म्हणायचं, कारण त्याला अंधार माहितीच नाही आहे. ज्याच्या गावी अंधार नाहीच, ज्याच्या घरी अंधार नाहीच, ज्याच्या ठिकाणी अंधार नाहीच, त्याला तमारी कशाला म्हणायचं? आपण ही सगळी विशेषणं लावलेली आहेत. म्हणजे तमारी हे त्याचं केवळ आवरणच आहे. तो मुळातच प्रकाशच आहे, प्रकाशमानच आहे. फार सुंदर अशी ओवी आहे. उद्या पुन्हा समजून घेऊया. कुणाला प्रार्थना म्हणायची नाही तर मी म्हणून टाकते. इदमुपकर्तुम. कोण म्हणणार आहे का? हा, सांगितलं ना. गो म्हणजे इंद्रिय आणि चर म्हणजे इंद्रियांनी जाणवणारं, त्याला गोचर. मग आता इंद्रिय आपल्याला दिसायचं म्हटलं तर कोणतं इंद्रिय लागतं? चक्षुर इंद्रिय, डोळा. बरोबर आहे. मग डोळ्यांनी दिसत असेल तरच त्याला गोचर म्हटलं जातं. आता अंधार हा आपल्याला डोळ्यांनी दिसतो. सूर्याला कधी अंधार दिसलाय का? नाही. म्हणून त्याला प्रश्न विचारलेला आहे की काही झाला होता गोचरू अंधकारू. त्याला अंधार कधी माहिती झालाय का? त्याच्या इंद्रियाला कुठे दिसलाय का अंधार? कारण सूर्याला फक्त प्रकाशच माहिती. आपण म्हणतो ना दृष्टीगोचर होणे, हा शब्द आपण व्यवहारात वापरतो बघा तुम्ही. दृष्टीगोचर म्हणलं की दृष्टीला दिसणारा. कर्णगोचर म्हणलं, श्रोत्रगोचर म्हणलं तर श्रुतीनं ऐकता येणारा. म्हणजे गोचर म्हणजे समजणारा, लक्षात येणारा. हां, कळलं? ठीक आहे. इदमुपकर्तुम भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं
वन्दे ज्ञानेश्वरम् गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयःक्वचाल्पं विषय्यविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्याची प्रार्थना आधी घेत होती, ह्याला जोडून आहे ती आज म्हणते आत्ता. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचय ज्ञानेश्वरं पूजये ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं ज्ञानेश्वरस्याद्भुतं ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो ज्ञानेश्वरत्वं कृती ज्ञानेश्वरत्वं कृती. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.